आज आपण बघणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे ही 48 तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 1500 रुपयाचं तुम्हाला लवकरच 48 तासाच्या आत SMS येणार आहे आणि 1500 रुपये आल्यानंतर तुम्हाला 2100चा SMS येणार आहे लवकरच। त्यानंतरच तुम्हाला 800 रुपयाचा देखील SMS येणार आहे। तर 48 तासामध्ये हे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याचा आदेश हे सरकारने दिलेला आहे, गव्हर्नमेंटने दिलेला आहे। तर 48 तासाच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये, 2100 रुपये आणि 800 रुपये असे SMS तुम्हाला येणार आहे। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट। तर बघा मित्रांनो, सरकारने न्यू आदेश इथे काढलेला आहे। तर नवीन आदेश हे सरकारने लाडकी बहीण योजनेसंबंधित दिलेला आहे। तर 48 तासामध्ये हे लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे। तर पहिले त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये टाकले जाणार आहे आणि त्यांना 1500 रुपयाचा SMS सुद्धा येणार आहे 48 तासाच्या आतमध्ये। आणि ज्यांना 1500 रुपयाचा SMS आलेला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये 2100 रुपयाचा देखील SMS येणार आहे। तर सरकारने ते सुद्धा आदेश दिलेला आहे। त्यानंतर 800 रुपयाचा मेसेज सुद्धा त्या लाडक्या बहिणींना येणार आहे मित्रांनो। तर असेच एकामागे एक तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे सुद्धा मिळणार आहे। तर जे 8वा हप्ता होता मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला 7व्या हप्त्यासोबतच इथे मिळणार आहे मित्रांनो। तर संपूर्ण माहिती बघूया हे आजच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे मिस न करता, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण न्यू नोटिफिकेशन येत जाईल मित्रांनो। तर 48 तासाच्या आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आणि 1500 रुपये कोणाला मिळणार, 2100 रुपये कोणाला मिळणार आणि जे 800 रुपये ते कोणाला मिळणार, आणि 8वा हप्ता हा कोणत्या महिलेला मिळणार आहे, कोणत्या महिला या 7वा 8वा हप्त्यासाठी पात्र आहे, आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत मित्रांनो की लाखो करोडो लाडक्या बहिणी आहेत। तर आदितीताई तटकरे यांनी सुद्धा माहिती सांगितलेली आहे आपल्याला की त्यांच्या अकाउंटमध्ये ही पैसे काढल्या जाणार नाही। तर भरपूरशा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे कटण्याचे SMS सुद्धा येत आहे मित्रांनो। आधी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्या जात आहे, त्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांच्या अकाउंटमधले पैसे निघत आहे मित्रांनो। तर ही आदितीताई तटकरे यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये टाकले जातो त्यांच्यातून एकही रुपया आम्ही काटला जाणार नाही। तर अशा प्रकारे त्यांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे। तर याच्यात तुम्हाला तुमच्यासोबत स्कॅम सुद्धा होत आहे मित्रांनो। तर त्या संबंधित सुद्धा आपण परिपूर्ण माहिती बघणार आहे की कोणत्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार, आणि जे 48 तास हे सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो की आधी तुम्हाला 1500 रुपयाचा SMS ह्या 48 तासाच्या आतच येणार आहे मित्रांनो। सरकारने न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे। तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की 1500 रुपये आणि 2100 रुपये आणि 800 रुपये जे गॅस सिलेंडरसाठी लाडक्या बहिणींना दिलं जाणार आहे, सोबतच तुम्हाला 7व्या हप्त्यासोबतच 8वा हप्ता सुद्धा इथे दिला जाणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, ज्या महिलांना 1500 रुपयाचा SMS आलेला आहे तर खुश होऊ नका, कारण की तुम्हाला 2100चा मेसेज सुद्धा लगेच येणार आहे। 48 तासाच्या अंदरच तुम्हाला 2100चा मेसेज सुद्धा येणार आहे। सोबतच जे 800 रुपये कोणत्या महिलेला मिळणार आहे तर त्याची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो की कोणत्या महिलेला हे सरकार 800 रुपये देणार आहे। आणि मित्रांनो, एक दुःखद बातमी सुद्धा आहे लाडकी बहीण योजनेसंबंधित की ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर फेब्रुवारी हप्त्यापर्यंत त्यांना इथे वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो। तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांना इथे थांबावं लागणार आहे। ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना इथे फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावं लागणार आहे। तर त्यांना फेब्रुवारीमध्ये हे लाडकी बहीण योजनेचा पैसे इथे दिले जाणार आहे मित्रांनो। तर अशी दुःखद बातमी ही ज्यांना डिसेंबरचा महिना नाही भेटला त्या महिलांसाठी आहे मित्रांनो। कारण की मित्रांनो, ही स्वतः बातमी आदितीताई तटकरे यांनी सांगितली आहे, आणि एकासोबत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकत नाही मित्रांनो। तर असे ही सुद्धा आदितीताई तटकरे यांनी आपल्याला सांगितले आहे की एकाच टायमात लाखो करोडो महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणे अशक्य आहे। तर धीरे धीरे हे सगळ्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहे 48 तासाच्या आतमध्ये मित्रांनो। सोबतच मित्रांनो, हे देखील महत्त्वाचं आहे की तुमचं खातं कोणतं आहे। तर मित्रांनो, तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात 2 दिवसापासून देखील इथे प्रॉब्लेम सुरू होत आहे आणि सुरू झालेला आहे मित्रांनो। तर इथे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं अकाउंट कोणतं आहे। तर तुम्हाला ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे मित्रांनो की तुमचं अकाउंट कोणतं आहे। जर की तुमचं अकाउंट पोस्टाचं असेल तर तुम्हाला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो। त्याचसोबत मित्रांनो, इतरही बँक खाते असेल आणि तुम्हाला आतापर्यंत SMS नाही आला, त्याची सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओला नक्कीच तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे, तरच तुम्हाला व्हिडिओमधली संपूर्ण माहिती ही कळणार आहे मित्रांनो।
कारण की मित्रांनो, आधार कार्डच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला देखील 10,000 रुपये इथे टाकल्या जाणार आहे. तर तुम्हाला नक्कीच ही माहिती ऐकणे आणि या माहितीला समजून घेणे आवश्यक आहे मित्रांनो. तर म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो, इथे थोडासा फसवाफसवीचा प्रकार इथे घडलेला आहे महिलांसोबत. कारण की त्यांच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली पैसे हे कट झालेले आहे. तर त्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली. तर इथे पोलिसांनी काय सांगितलं आहे महिलांसाठी, तर ते सुद्धा बातमी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मित्रांनो. तर काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला, तर ते महत्त्वपूर्ण काळजी तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो. तरच तुमच्यासोबत स्कॅम होणार नाही, फसवणूक होणार नाही. तर तुम्हाला ही माहितीच नक्कीच कळालेली पाहिजे मित्रांनो, आणि माहिती असायलाच पाहिजे की तुमच्यासोबत हा स्कॅम घडावा नाही. तर मित्रांनो, पोलिसांनी काय सांगितलेलं आहे तर बघूया या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, पोस्टाचं अकाउंट असेल तर तुम्हाला ही माहिती असणे आवश्यकच आहे. कारण की 6 ते 7 जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे. 1500 रुपयेचा SMS सुद्धा त्यांना देखील आलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला पोस्टाचं अकाउंट असेल तर ही माहिती असणे गरजेचेच आहे. आणि सोबतच मित्रांनो, ज्यांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना लगेच पहिल्या नंबरवरच इथे पैसे येणार आहे मित्रांनो. त्यांच्या अकाउंटमध्ये पहिल्यांदाच इथे पैसे टाकण्याची सुरुवात होणार आहे. आणि ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत इथे फॉर्म भरलेला आहे त्या महिलेला पहिलेच इथे 1500 रुपयाचा SMS येणार आहे मित्रांनो. तर 830 रुपयाचा SMS सुद्धा येणार आहे. तर ते कोणत्या महिलेला येणार आहे ते सुद्धा बघूया मित्रांनो. तर मग ज्यांना 1500 आले त्यांना 2100 रुपये कधी येणार आणि 800 रुपये कधी येणार, जे सरकार गॅस सिलेंडर भरण्याकरिता महिलांना देणार आहे. तर 2100 रुपये आणि 800 रुपये कधी येणार तर ते सुद्धा बघूया. आणि त्याचसोबत मित्रांनो, जे महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झाली आहे 6-7 जिल्हे, तर 48 तासाच्या आतमध्ये हे 4-5 असे 6-7 जिल्ह्यामध्ये सोबतच 5-5, 10-10 तासांनी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे. तर सेकंड नंबरवरच्या महिला बघूया मित्रांनो. त्याचसोबत ज्यांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे आणि त्यांची DBT लेट झाली तर त्या महिलांचा इथे सेकंड नंबर लागणार आहे. त्यांना दुसरा नंबर, आधी ज्या महिलांना 1500 रुपयाचा SMS आला आणि ज्यांची DBT लेट झाली होती त्या महिलांना आता या 48 तासाच्या आतमध्ये हे पैसे टाकण्याची सुरुवात होणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो. आणि DBT म्हणजे काय हे भरपूरशा महिलांना कळत नाही. तर ज्यांनी आधारला ज्यांनी अकाउंटला लिंक केले आधार कार्ड त्यांनाच DBT म्हटलं जातो मित्रांनो. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत एक खूप आनंदाची बातमी आहे की ज्या महिलांना जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता तर त्या महिलांना आतापर्यंत 1ही रुपया आलेला नाही. तर त्या महिलांसाठी सरकारने देखील खूप आनंदाची बातमी इथे सांगितलेली आहे. आदितीताई तटकरे यांनी सुद्धा एक आनंदाची बातमी सांगितलेली आहे की ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता तर त्यांची DBT सुद्धा लेट झालेली होती. DBT म्हणजेच ज्यांच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नाही होते आणि त्यांनी बँक अकाउंट आधार कार्डला लिंक केले, तर ज्यांनी लेट केले तर त्यांच्या अकाउंटमध्ये 10,500 रुपये देखील इथे सरकार टाकणार आहे. तर ते सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. तर त्यांना टोटल हे 7-8 महिन्याचे पैसे एकाने सरकार त्यांच्या अकाउंटमध्ये 10,500 रुपये टाकणार आहे. आता त्याचसोबत मित्रांनो, अशा काही महिला असतील की त्यांना डिसेंबरमधले हप्ता हा मिळालेला नाही किंवा मागील महिने हे कमी मिळालेले आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये कमी पैसे आलेले आहे. तर त्यांच्यासाठी खूप ही आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे की आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे की त्यांच्या अकाउंटमध्ये 3ऱ्या टप्प्यामध्ये हे सरकारद्वारे पैसे टाकण्यात जाणार आहे मित्रांनो. तर त्यांना सुद्धा हे माहिती असणे गरजेचे आहे की ज्यांना आतापर्यंत कमी पैसे मिळाले किंवा डिसेंबरचा महिना हा मिळालाच नाही तर त्यांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो की 3ऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे टाकणार आहे मित्रांनो. तर त्यांचे अकाउंट हे DBT असणे गरजेचे आहे. DBT म्हणजेच बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे. तुम्ही आतापर्यंत बँकेला आधार लिंक नसेल केले तर तुम्ही आता सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला 3ऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील मित्रांनो. कारण की स्वतः महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्यांच्या अकाउंटमध्ये 3ऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे टाकले जाणार आहे. आणि मित्रांनो, ज्या महिलांनी आतापर्यंत त्यांचं अकाउंट DBT नाही केलं तर तुम्ही आता सुद्धा DBT करू शकता, जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये जे सरकार 3rd किस्त टाकणार आहे मित्रांनो, तर त्यामध्ये तुमचा नंबर सुद्धा लागू शकतो आणि तुमच्या अकाउंटमध्ये लगेच पैसे येऊ शकतो. तर DBT कसं करायचं तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर त्या व्हिडिओला क्लिक करून सुद्धा तुम्ही बघू शकता की DBT कसं करायचं स्मार्टफोनवरून. तर तुम्ही घर बसल्या सुद्धा DBT करू शकता मित्रांनो, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघून DBT करू शकता घर बसल्या मित्रांनो. कारण की ज्या महिलांना आतापर्यंत 1ही रुपया आलेला नाही किंवा त्यांना डिसेंबरचा महिना मिळालेला नाही तर अशा महिलांसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे की त्यांनी आता सुद्धा DBT केलं तर जेणेकरून त्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे
सरकार टाकून देतील आणि त्यांना पैशाचा SMS येऊ शकतो 1800 रुपये 2100 रुपये आणि 1500 रुपये आणि 800 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत येऊ शकतो. म्हणून तुम्हाला DBT करून घ्यायचं. ज्यांनी आतापर्यंत DBT नसेल केले त्यांनी सुद्धा आता DBT करून घ्यायचं आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो हे 800 रुपये कोणाला मिळणार, जे सरकार गॅस सिलेंडरकरिता देणार आहे. तर ज्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे, ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या नावी असणे गॅस सिलेंडर हे आवश्यक आहे. तरच त्यांना इथे 800 रुपये जे सरकार टाकणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये ते मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला हे 800 रुपये मिळणार नाही. आता 800 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि ज्यांच्या घरी पुरुष आहे आणि त्यांच्या नावी गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडर एजन्सीमध्ये जाऊन तिथून एक छोटासा अर्ज करायचा आहे. त्यांनी सांगायचं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या GR द्वारे तुम्हाला तो GR सुद्धा त्यांना दाखवून द्यायचा आहे. आणि तुमच्या पुरुषाच्या नावी हे गॅस सिलेंडर असेल तर तुमच्या नावी हे करून घ्यायचं आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबतच 800 रुपये महिनासुद्धा तुम्हाला मिळेल मित्रांनो. तर अशासाठी तुम्हाला ते गॅस सिलेंडर तुमच्या नावी करून घ्यायचं आहे. जे लाभार्थी आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहे त्या महिलेच्या नावी तुम्हाला करून घ्यायचे, तरच तुम्हाला हे 800 रुपये मिळणार आहे. आणि तुम्ही गॅस सिलेंडर हे तुमच्या नावी केलेल्या नंतर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे मित्रांनो, की जे गॅस सिलेंडर तुमच्या नावी केल्यानंतर तुम्हाला त्याच मोबाईल नंबरवरून बुकिंग टाकून घ्यायचं आहे. तर बुकिंग केल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे येऊन जातील. तर ज्या पुरुषाच्या नावी असेल, तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल तर त्यांच्या नावी करून घ्याल, तरच तुम्हाला इथे 800 रुपये मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल.